जिल्हा परिषद इनामधामनी शाळेत नवागत मुलांचे रथातून स्वागत, एक पेड़ मां के नाम उपक्रम। शाळा व्यवस्थापन समिती, पालक, पदाधिकारी, शिक्षक सर्वांनी मिळून गुणवत्तेसाठी प्रयत्न करावेत। डॉक्टर रमेश होसकोटी, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सांगली। 16 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे। जिल्हा परिषद शाळा नंबर 1 इनामधामनी येथे नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे स्वागत रथातून गावातून वाजत गाजत झांज वाजवत मिरवणूक काढण्यात आली। प्रथम रथाचे पूजन व उद्घाटन प्राचार्य माननीय डॉक्टर रमेश होसकोटी व सरपंच माननीय अश्विनी कोळी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर फेरीला सुरुवात होऊन रथात बसलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्यावर पालकांनी, ग्रामस्थांनी, पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टीचा वर्षाव केला व त्यांना शुभेच्छा दिल्या। पहिल्याच दिवशी सर्व मुलांना जिल्ह्याची शिक्षण व प्रशिक्षणाची शिखर संस्था, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीचे व जिल्ह्याचे शिक्षण विभागाचे कुटुंब प्रमुख प्राचार्य माननीय डॉक्टर रमेश होसकोटी व मिरज तालुक्याचे बालविकास प्रकल्पाधिकारी सौ माननीय मनीषा साळुंके मॅडम यांच्या हस्ते सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, बूट, लेखन साहित्य वाटप करण्यात आलं। तसेच मंत्री महोदय व ग्रामविकास विभागाचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम एक पेड़ मां के नाम शालेय आवारात माननीय डॉक्टर रमेश होसकोटी व सरपंच माननीय अश्विनी कोळी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्राचार्य डॉक्टर माननीय रमेश होसकोटी यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या। शाळा राबवत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे साहेबांनी कौतुक केलं। तसेच शिक्षक व पालकांना विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन व गणनक्रिया याबाबत योग्य दिशा याबाबत मार्गदर्शन केलं। शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती मिळून शाळेच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केलं। मुख्याध्यापक डॉक्टर संतोष कदम यांनी शाळेची यशोगाथा सांगताना गेल्या वर्षभरात राबवलेले उपक्रम व शाळेची होत असलेली प्रगती, पटात होत असलेली वाढ, SMC व लोक सहभाग, गावातील पदाधिकारी यांचे सहकार्य याचा आढावा सांगितला। यावेळी सरपंच सौ अश्विनी कोळी, डाएटचे अधीक्षक श्री गणेश पाठक, ग्रामपंचायत अधिकारी चव्हाण मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोनाली मलमे, सदस्य शुभांगी मलमे, जयशाली पाटील, पूजा पाटील, शुभांगी कोळी, सविता बिराजदार, अक्षता शेट्टे, जयश्री शेट्टे, शिक्षक वर्षा पाटील, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचं वाटप करण्यात आलं। सूत्रसंचालन श्री श्रीधर सूर्यवंशी यांनी तर आभार मुकुंद कापसे यांनी मानलं। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।